नमस्कार प्रिय मित्रमंडळींनो, आपलं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू. मित्रांनो, मी पुण्यातून महेश गोळे, आपला ज्योतिष सखा म्हणा, ज्योतिष मित्र म्हणा, आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी इथे उपस्थित आपला आजचा कार्यक्रम घेऊन. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक विषय सुरू केला होता की प्रश्न आपले आणि कुंडलीच्या विश्लेषणातून उत्तरं आमची. तर या शृंखलेतील हा आजचा नवीन पुढचा कार्यक्रम आहे. श्रोत्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्याच्या कुंडलीचं विश्लेषण करून आम्ही आजचं विश्लेषण आपल्यासमोर उत्तर आपल्यासमोर मांडत आहोत. मित्रांनो, विवाह एक अविभाज्य भाग आहे मनुष्याच्या जीवनामधला आणि विवाह संस्थेमध्ये एक पुरुष एक स्त्री एकत्र येतात आणि आपलं एकत्रित आयुष्य सुरू करतात. बऱ्याचदा हे आयुष्य आनंदाचं, खेळीमेळीचं आणि एकमेकांना पूरक असं चांगल्या प्रकारचं सुरू असतं आणि बऱ्याचदा या आयुष्यामध्ये एकत्रितपणाच्या बऱ्याचदा गालबोट लागतं. एकमेकांबद्दल संशय, त्याच्यानंतर एकमेकांबद्दल अविश्वास, भांडणं, अशा प्रकारे सुद्धा आपल्याला दिसून येतं की हे वैवाहिक जीवन, दाम्पत्य जीवन हे अत्यंत कष्टाचं आणि दुःखी जाताना दिसतं. तर आजच्या जातकाचा प्रश्न असाच आहे की काही दिवसांपासून त्यांचं आणि त्यांच्या पत्नीमध्ये वादविवाद होत आहेत आणि एकमेकांबद्दल संशय घेतला जातो आहे आणि दुःखाचं मूळ दुःख या त्यांच्या विवाहाच्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये काही महिन्यांपासून सुरू झाले. तर याचं कारण काय आणि ह्याच्यावरती काय करता येईल असा त्यांचा प्रश्न होता. आपल्याला समजण्यासाठी ही कुंडली आम्ही इथं लावली आहे. आपण बघू शकता त्यांची कुंडली. तर या कुंडलीमध्ये आपण बघू शकता की त्यांचा तिसऱ्या घरामध्ये मंगळ महाराजांचं घर आहे आणि या तिसऱ्या घरामध्ये राहू महाराज आणि सूर्य महाराज हे एकत्रित विराजमान आहेत. आणि जेव्हा तिसऱ्या घरामध्ये राहू आणि सूर्य एकत्रित बसलेले आहेत तर यांच्या एकत्रित बसण्यामुळे त्या ठिकाणी ग्रहण दोष जो असतो तो तिथे निर्माण झाला आहे. सूर्य महाराज राहू महाराजांसोबत आहेत आणि राहू महाराजांना 3 दृष्ट्या असतात, 5, 7, 9. त्यातली 5वी दृष्टी ही त्यांच्या सप्तम म्हणजे 7व्या घरावर येऊन पडते आणि ग्रहण दोषाची ही दृष्टी 7व्या घरावर म्हणजेच त्यांच्या विवाहाच्या घरावर येऊन पडलेली आहे. यासोबत हे दोघे म्हणजे राहू महाराज आणि सूर्य महाराज हे ज्या मंगळ महाराजांच्या घरात विराजमान आहेत तर ते मंगळ महाराज स्वयं जरी लाभ भावत असले तरी नीचचे झालेले आहेत. तर नीचच्या ग्रहाच्या घरामध्ये विराजमान असलेले ग्रहण दोष त्याची दृष्टी ही त्यांच्या सप्तम घरावर म्हणजे विवाहाच्या घरावर पडलेली आहे. त्यासोबत शनी महाराज आणि चंद्र महाराज हे पंचम घरात एकत्र बसल्याने पुन्हा एकदा विषदोष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि या विषदोषावर नीचच्या मंगळ महाराजांची लाभभावातून दृष्टी येऊन पडते. त्यामुळे त्यांच्या या प्रभावात या दुष्परिणामामध्ये अधिक वाढ झाली आहे आणि या शनी महाराजांची तिसरी दृष्टी सप्तम घरावर पुन्हा एकदा येऊन पडले. त्यामुळे त्यांचं विवाहाचं घर पुन्हा एकदा या दृष्टीने दूषित झालेलं आहे किंवा त्याच्यावरती संकट येऊन पडलेलं आहे. याच्यामध्ये आता या 2 गोष्टी तर आपल्याला दिसत आहेत, पण पुढे सूर्य जर आपण त्यांचं दशा आणि अंतर्दशा पाहिली, कारण दशा आणि अंतर्दशा फार महत्त्वाच्या असतात. त्यांची दशा स्वतः राहू महाराजांची सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अंतर्दशेमध्ये फेब्रुवारीपासून सूर्य महाराज आलेले आहेत. म्हणजे दशेमध्ये राहू, अंतर्दशेमध्ये सूर्य, दोघांचं एकत्र तिसऱ्या घरात बसणं, ग्रहणदोष होणं आणि त्याची 5वी दृष्टी ही त्यांच्या विवाह भावावरती येऊन पडणं, याच्यामुळे या फेब्रुवारीपासून त्यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये संकट येऊन पडलेली आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचं दाम्पत्य जीवन हे विखरून गेले. एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे, एकमेकांमध्ये भांडणं निर्माण झाली आहेत आणि 1 वर्ष साधारणपणे म्हणजे 2027पर्यंत हा दशांतरदशेचा कालावधी असेल. तोपर्यंत यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये अशाच प्रकारचे झगडे, तंटे, एकमेकांबद्दल अविश्वास, भांडणं या त्यांना आपल्याला होताना दिसतील असं मी त्यांना सांगितलं. याच्यामध्ये एक महत्त्वाचा गोष्ट अजून आहे की ह्यांचे जरी झगडे वगैरे जरी असले तरी यांच्या दाम्पत्य जीवनाचं म्हणजे जे आपण म्हणतो घटस्फोट आणि या सगळ्या एकमेकांपासून वितुष्ट येऊन ते नातं तुटणं असं घडणार नाही. का? कारण लग्नामध्ये गुरु महाराज बसले, त्यांची सप्तम दृष्टी आहे ती त्यांच्या सप्तम भावात म्हणजे विवाहाच्या भावामध्ये पडते. त्यामुळे गुरु महाराज हे त्यांना त्यातून वाचून घेतील. परंतु 1 वर्षभर यांना या वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावेल जेथे एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होणाऱ्या घटना घडतील, एकमेकांबद्दल ताणतणाव निर्माण करणाऱ्या अशा घटना घडतील आणि भांडणं तंटा होण्याचे योग निर्माण होतील. त्यामुळे आम्ही त्यांना काही उपाय सांगितले जे सूर्य महाराज आणि राहू महाराज यांचा जो प्रभाव आहे ते त्यांच्या कुंडलीमधून कमी करतील. त्याचबरोबर त्यांना असा सल्ला दिला की 1 वर्ष किमान आपण संयमाने राहावं, संयम घ्यावा, संयम ठेवावा
आणि जेव्हा जेव्हा अशा घटना आपल्यासोबत घडण्याचा प्रयत्न केला होईल की ज्यावेळेस आपल्या दोघांमध्ये वितुष्ट येईल, संशय निर्माण होईल, त्यावेळेस आपण एकमेकांना समजून घ्यायचं आहे किमान पुढचं 1 वर्ष, जेणेकरून आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये येणारे जे त्रास आणि जे आपल्याला दिसतंय असं की वाईट असं जे घडणार आहे त्या गोष्टी टाळता येतील आणि 1 वर्षानंतर हा जो परिणाम आहे तो परिणामसुद्धा कमी होईल. भले चंद्र महाराज येतील त्याच्यामध्ये पुन्हा काही त्रास असेल, पण जेवढा आत्ताचा जो त्रास आहे तेवढा त्रास होणार नाही. त्यावेळेस पुढचे अन्य उपाय करता येतील, परंतु किमान हे 1 वर्ष आपण उपाय करावेत असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर आणि त्या प्रश्नावरती काय करता येईल आणि त्याच्यातनं समाधान कसं काढता येईल हे आम्ही त्यांना सांगितलं. आपल्यालाही जर काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे आम्हाला या जो नंबर आपल्या स्क्रीनवरती येतो आहे त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून सांगू शकता. त्याचसोबत ह्याच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा आपण आपला प्रश्न आणि आपलं डेट ऑफ बर्थ, टाईम ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ या सर्व संबंधित या गोष्टी देऊन आपला जो प्रश्न आहे तो आपण लिहून आम्हाला कळवू शकता. आम्ही निश्चितपणे आपल्या प्रश्नावरती काम करू. आपल्या कुंडलीच्या माध्यमातून विश्लेषण करून आपल्या प्रश्नावरती उत्तर शोधून ते आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. ईश्वर आपलं सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धीने भरून टाको अशीच कामना करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. जय श्रीराम.